श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना। तुम्हाला सुद्धा बालुशाही करायची आहे पण काही माहिती नाही तर बघा आपला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि बालुशाही कशी करायची तुम्हाला नक्की कळेल। तर अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे, अर्धी वाटी डालडा घ्यायचा आहे आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे। स्वादानुसार तुम्ही 2 चमचे तूप सुद्धा टाकू शकता। तर हे सगळं एकत्र छानपैकी असं मळून घ्यायचं आहे आणि जरा थोड्या वेळ जरा ते पीठ मळतच राहायचे, कारण आपण जसं जसं ते पीठ मळू तसं तसं त्या पिठाच्या लेयर तयार होतात। तर छानपैकी असं मळून घ्या पीठ आणि मळून घेतल्याच्या नंतर झाकून ठेवायचं 2-3 मिनटं आणि लगेच आपल्याला चाचणी करून घ्यायची आहे, कारण तळल्या तळल्या आपल्याला चाचणी रेडी पाहिजे। तर मग आपल्याला चाचणी करून घ्यायची आहे। इथे माझं पीठ सर्व छान मळून असं झालेलं आहे, तर मी आता इथे आपल्याला चाचणी करून घ्यायची तर मी ते बघणार आहे। तर मी अर्धा किलोला थोडीशी कमी, कारण अर्धा किलोचं आहे माझी पिठाचं प्रमाण, तर अर्धा किलोच पकडा तुम्ही। साखर घ्यायची आहे 1 ते 1.5 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून त्याच्यात छानपैकी अशी चाचणी करून घ्यायची आहे आणि चाचणी आपल्याला व्यवस्थित अशी एकदम कडक पण नाही करायची, थोडी नरम चाचणी ठेवायची। पाण्यात टाकून बघायची, ते अशीच पाण्यामध्ये जमा होत असेल तर चाचणी छान जमली असं समजायचं। तर चाचणी झाल्याच्या नंतर मी सगळे हे गोल गोल असे कोंडुळ्यासारखे सगळे बालुशाही कच्ची बनवून घेत आहे। तर छान अशी बनवून झाल्याच्या नंतर सगळी एकदाच बनवून घेतली तरी सुद्धा चालतं, मग आपल्याला पाहिजे तशी आपण तेलात टाकू शकतो। मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सामान घेतलं तर तुमची अजिबात बालुशाही खराब होणार नाही किंवा बिघडणार नाही। इथं माझे गोळे सर्व म्हणजे बनवून झालेले आहेत, त्याला छानपैकी असा मी होलसुद्धा केलेला आहे। तर नंतर हे तेलात टाकायचे आहे, तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे तुम्ही टाकून घ्यायचे। तर ते तळून झाल्याच्या नंतर 1 सेकंदासाठी साईडला ठेवायचे, कारण ते तेल जी आपण तळल्या तळल्या जे वर येत असतं ते शोषून घेते ती बालुशाही। मग शोषून घेतल्याच्या नंतरच आपल्याला ही पाकामध्ये टाकायचे आहेत। पाकात टाकले की मस्त असे 2 मिनटं ठेवायचे, दाबायचे खाली छानपैकी चमच्यानं खाली, आणि एक चमच्यानं आपण साईडच्या प्लेटामध्ये किंवा कुठल्या पात्रामध्ये तुम्ही काढून घ्या आणि नंतर तुम्ही सगळी प्रक्रिया अशीच करा। तर एवढी छान अशी बालुशाही होते ना, बस एवढी सुंदर, अजिबात बिघडणार नाही। तर खूपच छान अशी माझी तर बालुशाही झाली आहे। तुम्हाला स्क्रीनवर फोटोसुद्धा दिसत असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर नक्की करा।